हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेच्या आजच्या गुरुवार 5 मार्चच्या एपिसोडमध्ये आजपर्यंतचा सगळ्यात भारी ट्विस्ट आला आहे. फ्रेंड्स, शेवटी दुष्यंतला बाळजाबाईचा खरा चेहरा समजला आहे आणि मग बाळजाबाईने आपला राक्षसी चेहरा दुष्यंतला सुद्धा दाखवला. ती चक्क दुष्यंतला म्हणाली, दुष्यंत बस झालं तुमचं, आता मी बाळजाबाई आहे, बाळजाबाई या 5 गावांवर राज्य करणारी राणी, आणि मी जसं म्हणेल तसंच या घरात होणार, या 5 गावात होणार. तुला जर या कृष्णाबरोबर संसार करायचा असेल तर घर सोडून जायचं, आणि तुला या घरात राहायचं असेल तर या कृष्णाला सोडून द्यायचं. आणि बाळजाबाईने चक्क कृष्णावर हात उचलला, तिच्या थोबाडीत मारण्याचा प्रयत्न केला, परंतु तेवढ्यात दुष्यंतने तिचा हात पकडला आणि बाळजाबाईला कृष्णाला मारू दिलं नाही. यावरून दुष्यंत हा कृष्णाच्या बाजूने आहे हे सिद्ध होत आहे. मग दुष्यंत हा कृष्णाबरोबर घर सोडून तर जाईल, पण त्यानंतर तो कृष्णाबरोबर संसार कसा करणार? त्याच्याकडे आता रांगणे पाटलांची संपत्ती नाही आहे. मग या सगळ्या संपत्तीशिवाय तो कसा जगणार, काय करणार? हे सगळं पाहणं खूप इंटरेस्टिंग असणार आहे. तर फ्रेंड्स, हे सगळं घडलं तरी कसं हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. कृष्णा ही दुष्यंतला म्हणते, दुष्यंत सरकार, आजपर्यंत तुमच्या डोळ्यांवर तुमच्या आईच्या खोट्या प्रेमाची झापडं होती, ती झापडं मी आज काढून फेकणार आहे. दुष्यंतला खूप राग येतो आणि तो कृष्णाला बोट दाखवतो, पण कृष्णा गप्प बसत नाही आणि म्हणते, आज मी या बाळजाबाई विरुद्ध सगळे पुरावे तुम्हाला दाखवणार आणि या बाळजाबाईचा खरा घाणेरडा चेहरा तुमच्या समोर आणणार. दुष्यंत खूप चिडतो आणि म्हणतो, ठीक आहे कृष्णा, मी तुला आधीच सांगितलंय, ही तुझी शेवटची संधी आहे. जर तू माझ्या आईवर लावलेले सगळे आरोप सिद्ध नाही करू शकली तर आपलं नातं संपणार आणि आपल्या नात्याचा तो अंत असेल, तो शेवट असेल. हे ऐकून कृष्णाला जबर धक्काच बसतो. दुष्यंतने खूप मोठा निर्णय घेतलेला असतो, त्यामुळे बाळजाबाई खुश होते, कारण बाळजाबाईचा पूर्ण विश्वास असतो कृष्णाकडे आपल्या विरुद्ध पुरावे नाहीये आणि तिने कोणतेही पुरावे दाखवले तरी दुष्यंतचा तिच्यावर विश्वास बसणार नाही. त्यामुळे ती फुल कॉन्फिडन्समध्ये असते. आणि मग कृष्णा ही दुष्यंतला सांगते, दुष्यंत सरकार, या बाळजाबाईंनी आजपर्यंत माझ्यावर अनेक जीवघेणे हल्ले केले आहेत. आपल्या दोघांना वेगळं करण्यासाठी, आपला संसार मोडण्यासाठी एकानंतर एक कट कारस्थानं केली आहेत. तुम्ही तुमच्या आईला देवी समान समजता, परंतु बाळजाबाई माझ्यासाठी देवीच होत्या. मी त्यांना देवी मानायचे, त्यांना पूजायचे, त्यांची पूजा करायचे. मला कायम असं वाटायचं, देवाने बाईचा जन्म द्यावा तर बाळजाबाईसारखा, जगावं तर बाळजाबाईसारखं. परंतु या बाळजाबाईचा खरा चेहरा जेव्हा मला समजला ना, तेव्हा असं वाटतं की देवाने आयुष्य नाही दिलं तरी चालेल, पण या बाळजाबाईसारखं देऊ नये. दुष्यंतला खूप राग येतो, बाळजाबाईसुद्धा चिडते. कृष्णा दुष्यंतला सांगते, या बाळजाबाईंनी तुमचं आणि माझं लग्न करून दिलं, ते सुद्धा स्वतःच्या स्वार्थासाठी, स्वतःच्या राजकारणासाठी. परंतु त्यानंतर त्यांना मी सहन झाले नाही. आपल्या दोघांचं लग्न मोडण्यासाठी, संसार मोडण्यासाठी त्यांनी एकानंतर एक कट कारस्थानं केली. ही बाळजाबाई ना एक नंबरची कट कारस्थानी आहे, कट कारस्थानी. हे ऐकून बाळजाबाई चिडून म्हणते, कृष्णे. तर कृष्णासुद्धा म्हणते, गप्प बसायचं, मला सुद्धा आवाज चढवता येतो. दुष्यंतला खूप राग येतो आणि तो कृष्णाला डोळे दाखवतो. नाही या कृष्णा. कृष्णा गप्प बसते आणि मग कृष्णा ही दुष्यंतला म्हणते, ठीक आहे दुष्यंत सरकार, आता मी तुम्हाला या बाळजाबाई विरुद्ध सगळे पुरावे दाखवते, कारण आज मला बोलायचं नाहीये. आज माझे पुरावे या बाळजाबाईंच्या पापाची कहाणी सांगतील, त्यांचं सगळं सत्य सांगतील. आणि मग कृष्णा बंब्याला हाक मारते आणि बंब्या चक्क त्या माणसाला घेऊन येतो ज्याने बाळजाबाईच्या वाड्यात साप सोडला होता, जो साप आधी दुष्यंतला चावला आणि मग दुष्यंतला वाचवताना कृष्णाचा जीव धोक्यात आला होता. याला पाहून बाळजाबाईला जबर धक्काच बसतो आणि मग कृष्णा ही बाळजाबाईला विचारते, काय बाळजाबाई, ओळखलत का याला? तुमची आणि त्याची ओळख चांगलीच असेल ना, कारण हे सगळं तुम्हीच घडून आणलंय. आणि मग कृष्णा दुष्यंतासुद्धा विचारते, दुष्यंत सरकार, तुम्हाला सुद्धा आठवत असेल की हा माणूस कोण आहे ते? आणि दुष्यंतला आठवतं, हा तोच माणूस होता ज्याने कृष्णावर आरोप लावला होता की कृष्णानेच मला पैसे देऊन घरात साप सोडायला सांगितला होता, जेणेकरून तिला दुष्यंत सरकारांचा जीव घेता येईल. कृष्णा या माणसाला म्हणते, दादा, आता तुम्हीच सांगा, त्या दिवशी नेमकं काय घडलं होतं, तुम्ही हे सगळं कुणाच्या सांगण्यावरून केलं? हा माणूस सांगतो,
दुष्यंत सरकार, त्या दिवशी काय घडलं तुम्हाला माहिती आहे, आणि मी तुमच्या घरात साप सोडला होता, जो साप तुम्हाला चावला. परंतु साप तुम्हाला चावावा असा प्लॅन नव्हताच, तर तो साप कृष्णाला चावावा म्हणून तुमच्या वाड्यात मी सोडला होता, पण तो चुकून तुम्हालाच चावला. आणि हा सगळा प्लॅन या बाळजाबाईचा होता. बाळजाबाईने मला सांगितलं होतं की हा साप घरात सोडायचा, तो कृष्णाला चावेल आणि मग कृष्णा मरणार. हे ऐकून बाळजाबाईला जबर धक्काच बसतो. हा माणूस माझ्या विरुद्ध बोलतोय यावर तिचा विश्वासच बसत नाही. दलपत, जयकांत, मैनावती या सगळ्यांना धक्का बसतो, परंतु अजून दुष्यंतचा विश्वास बसलेला नसतो. काल हा माणूस कृष्णावर आरोप लावत होता, आज तो माझ्या आईवर आरोप लावतोय, त्यावर विश्वास ठेवता येणार नाही असा विचार तो करत असतो. बाळजाबाई खूप चिडते आणि म्हणते, ए, माझं नाव घ्यायचं नाही बरं का, खोटं बोलतोय तू. कासपर्यंत कृष्णाचं नाव घेत होता आणि आज माझं नाव घेतोय, खोटाडा कुठला. आणि बाळजाबाई दुष्यंतला म्हणते, दुष्यंत, मी असं काहीच केलेलं नाहीये. या कृष्णाने त्याला पैसे दिले असतील, या कृष्णाने हा सगळा डाव रचलाय. कृष्णा खोटाडी आहे. कृष्णा चिडून म्हणते, खोटाडी मी नाहीये, खोटाड्या तुम्ही आहात, त्यामुळे तुम्ही घाबरला आहात. बाळजाबाई म्हणते, कृष्णे, मी देवी आईची आण घेऊन सांगते. तर कृष्णा बाळजाबाईला थांबवते आणि म्हणते, नाही बाळजाबाई, देवी आईची आण नाही घ्यायची, शपथ नाही घ्यायची. बाळजाबाई म्हणते, पाहिलं का दुष्यंत, घाबरली घाबरली ही कृष्णा, देवी आईची शपथ घेतली म्हटल्यावर घाबरली, मला थांबवतीये. तर कृष्णा चिडून म्हणते, बाळजाबाई, मी घाबरली नाहीये, तर तुमची तेवढी लायकी नाही ना देवी आईची शपथ घेण्याची, म्हणून तुम्हाला थांबवतीये. बाळजाबाईला धक्काच बसतो. दुष्यंत खूप चिडतो आणि म्हणतो, कृष्णा, असं काहीही बोलू नको. तर कृष्णा म्हणते, बाळजाबाई, तुम्ही देवी आईचं नाव घेतलं ना, ही सुद्धा देवी आईची कृपाच आहे, कारण देवी आईनेच तुम्हाला ही बुद्धी दिली आहे. तुम्हाला आठवतच असेल देवी आईच्या मंदिरात काय घडलं होतं. बाळजाबाई हे आठवण्याचा प्रयत्न करते आणि तेवढ्यात कृष्णा चंद्रीला हाक मारते. चंद्री घरामध्ये येते आणि चंद्रीला पाहून बाळजाबाईच्या पायाखालची जमीनच सरकते. आज कृष्णाने महायुद्ध लढण्याची तयारी केली आहे आणि आपले सगळे ब्रह्मास्त्र तयार करून ठेवलेत. तिच्याकडे असे असे शस्त्र आहेत जे बाळजाबाईला घायाळ करताय. आणि चंद्री घरामध्ये येते. जयकांत, मैनावती यांची तर पार वाट लागलेली असते. सगळ्यांना आठवतं ही तीच चंद्री आहे जिने देवी आईच्या मंदिरात दागिन्यांची चोरी केली होती. आणि आधी तर कृष्णावर आरोप लागले आणि मग तिने सगळ्यांसमोर हे कबूल केलं होतं, हे दागिने मीच चोरले होते. आणि ही चंद्री सगळ्यांसमोर बाळजाबाईचं नाव घेते. हो, मी तेव्हा दागिन्यांची चोरी केली होती, परंतु स्वतःसाठी नाही, तर या बाळजाबाईच्या सांगण्यावरून. हे ऐकून बाळजाबाई काळी निळीच पडते, परंतु दुष्यंतचा अजूनही विश्वास बसलेला नसतो. ही सगळी माणसं खोटं बोलताय असंच त्याला वाटत असतं. आणि मग चंद्री झालेला सगळा प्रकार सांगते. या बाळजाबाईने माझ्या नवऱ्याला डांबून ठेवलं होतं, त्याच्या डोक्याला पिस्तूल लावली. जर तू माझं काम नाही केलं तर मी तुझ्या नवऱ्याला मारून टाकेल, तुझं कुंकू पुसून टाकेल, अशी धमकी मला दिली. म्हणून मी हे सगळं केलं, असं ती दुष्यंतला आणि घरातील सगळ्यांना सांगते. मी माझ्या नवऱ्याचा जीव वाचवण्यासाठी हे केलं आणि बाळजाबाईनेच मला ती धमकी दिली होती, असं ती सांगते. तेव्हा कृष्णा ही सगळ्यांना म्हणते, ऐकलत का या बाळजाबाईने काय काय केलंय माझ्या विरुद्ध. बाळजाबाई चिडून म्हणते, कृष्ण. तर कृष्णा म्हणते, अहो थांबा बाळजाबाई, अजून तर खूप बाकी आहे. तुम्हाला मंग्या काका आठवत आहे का, मंग्या काका, थांबा मी त्यांना बोलवते. आणि तेवढ्यात मंग्या काका तेथे येतो. त्याला पाहून तर बाळजाबाई आणखीनच घाबरते. मंग्या काकासुद्धा घाबरलेला असतो. आणि कृष्णा ही सगळ्यांना सांगते, हा आहे मंग्या काका, त्याने लहानपणापासून मला खूप सांभाळलंय. माझा बा गेल्यानंतर अगदी माझ्या बासारखं त्याने माझ्यावर प्रेम केलं, माझा सांभाळ केला. मंग्या काका, तूच आता सगळं सांग. मंग्या काका सांगतो, कृष्णे, तू माझी पोटची लेक नाही, पण पोटच्या लेकीपेक्षा कमीसुद्धा नाही. लहान असतानासुद्धा मी तुझ्यावर कधी हात नाही टाकला, आणि मोठं झाल्यावर मी तुझा जीव घ्यायचा कसा विचार करेल. मी तुझी सुपारी नव्हती दिली, तर या बाळजाबाईने मला धमकी दिली होती की जर मी हा आरोप स्वतःच्या डोक्यावर नाही घेतला तर ती माझ्या कर्जावर कर्ज चढवत जाईल आणि माझी जमीन गिरंकृत करून टाकेल. तिने मला धमकी दिली होती. शहरात माझी जी मुलगी ना, तिच्या जीवाची धमकी दिली होती, म्हणून मी घाबरून हा सगळा आरोप स्वतःवर घेतला होता, असं सांगून मंग्या काका झालेला सगळा प्रकार सांगतो. त्यामुळे सगळ्यांनाच जबर धक्का बसतो. आढळरावसुद्धा खूप चिडलेले असतात. बाळजाबाई चिडून म्हणते, ए मंग्या, माझ्यावर आरोप लावतो का, तुला येथे जित्ता गाडीन जित्ता, एवढं लक्षात ठेव.
तर कृष्णा म्हणते, काय बाळजाबाई, जित्ता गाडणार का? कसा जित्ता गाडणार? मारून गाडणार की जिवंत गाडणार? माझ्यासारखं. बाळजाबाईला काय बोलावं ते समजतच नाही. बाळजाबाई विचारते, काय बोलतेस तू कृष्णे? तर कृष्णा म्हणते, तेच बोलतीये जे तुमच्या थोडं थोडं लक्षात येतंय, तुम्हाला आठवतंय. आता मी अशा माणसाला बोलवते ना, जो समोर आला की मला काही बोलायची गरजच पडणार नाही. तुमचं सत्य हे लगेचच सगळ्यांसमोर येईल. असं म्हणून कृष्ण हाक मारते, दादा आतमध्ये या. आणि तेवढ्यात तो गुंड येतो, ज्याने बाळजाबाईच्या सांगण्यावरून कृष्णाला जमिनीत गाडलं होतं. याला पाहून बाळजाबाईला जबर धक्काच बसतो. मैनावती, दलपत, जयकांत सगळे घाबरलेले असतात आणि मैनावती जयकांतला म्हणते, या कृष्णाने तर बाळजाबाईची पुरी कुंडलीच बाहेर काढली आहे. आता बाळजाबाईचं काही खरं नाही, तिचा ते आता रसा तळाला. तर जयकांत म्हणतो, काकी साहेबांचं तर काही खरं नाहीच आहे, पण मला माझी आणि पप्पा साहेबांची भीती वाटतीये. तिने जर आमच्या दोघांचं नाव घेतलं तर आमचं काही खरं नाही. मैनावती आणखीनच घाबरते. हा गुंड पुढे येतो आणि सांगतो, मी तोच आहे ज्याने कृष्णाला नवीन वर्षाच्या पार्टीमध्ये किडनॅप केलं होतं आणि जमिनीत गाडलं होतं. परंतु मी हे सगळं बाळजाबाईच्या सांगण्यावरून केलं होतं. बाळजाबाईला खूप राग येतो. ती या गुंडाकडे रागारागाने पाहत असते, पण दुष्यंतचा अजूनही विश्वास बसलेला नसतो. पण हा गुंड झालेला सगळा प्रकार सांगतो की बाळजाबाईने आधी आम्हाला सुपारी दिली, मग नवीन वर्षाच्या कार्यक्रमातून आम्ही कृष्णाला किडनॅप केलं. बाळजाबाई आमच्या अड्ड्यावर आम्हाला भेटायला आली तेव्हा कृष्णा बेशुद्ध होती. बाळजाबाईने आम्हाला सांगितलं, आता या कृष्णाला याच बेशुद्ध अवस्थेत जिवंत जमिनीत गाडायचं आणि मग आम्ही असंच केलं. हे ऐकून आढळराव खूप चिडतात, बाळजाबाईकडे रागारागाने पाहतात आणि कृष्णा ही दुष्यंतला म्हणते, दुष्यंत सरकार, हेच सत्य आहे. हे सगळी माणसं जी काही सांगताय ना, तेच खरं आहे. आजपर्यंत बाळजाबाईने अनेकदा माझा जीव घेण्याचा प्रयत्न केला, मला मारण्याचा प्रयत्न केला, परंतु कधीतरी देवीजाईच्या कृपेने तर कधी तुमच्या साथीने मी वाचले. हाच तुमच्या आईचा खरा चेहरा आहे. तुमच्या आईने हे सगळं घडून आणलं आहे. दुष्यंतला खूप राग आलेला असतो, पण एवढ्या सगळ्या लोकांनी त्याला सांगूनसुद्धा दुष्यंतचा अजून विश्वास बसलेला नसतो. कृष्णा बंब्याला या सगळ्यांना तेथून घेऊन जायला सांगते. ही सगळी माणसं तेथून निघून जातात. बाळजाबाई खूप चिडते आणि म्हणते, कृष्णे, तू या सगळ्या माणसांना आणलंय का माझ्या विरुद्ध पुरावा म्हणून? अगं, ही सगळी माणसं कालपर्यंत तुझ्यावर आरोप करत होती, आज माझ्यावर आरोप करताय. या सगळ्या माणसांना तू विकत घेतलंय, त्यांना पैसे दिलेत माझ्या विरुद्ध आरोप करण्यासाठी. कृष्णा चिडून म्हणते, काय बोलताय बाळजाबाई? या सगळ्यांना पैसे देण्यासाठी माझ्याकडे पैसे तरी आहेत का? असं पैसे खाऊ घालून आरोप करणाऱ्याला तुमची सवय आहे, माझी सवय नाही आहे. मला हे सगळं जमत नाही. उलट या माणसांनी सगळं खरं खरं सांगितलंय, तुमचा खरा चेहरा आपल्यासमोर आणलाय. त्यामुळे बाळजाबाई खूप चिडते आणि आपले मगरीचे अश्रू ढाळायला लागते. दुष्यंत, मी असं काहीच केलेलं नाही आहे. ही कृष्णा खोटं बोलतीये. अरे, माझ्या संसाराचा इतका मोठा बट्ट्याबोळ झाला आहे. ज्या बाईचा स्वतःचा संसार मोडला आहे, ती स्वतःच्या लेकाच्या संसार मोडण्याचा विचार तरी करेल का? दुष्यंत, माझ्यावर विश्वास ठेव. ही कृष्णा खोटं बोलतीये. हे आढळरावांनी सगळं तिला पढवलंय. माझ्यावर विश्वास ठेव. मी असं काहीच केलेलं नाही आहे. तुझी आई तुझ्यावर एवढं प्रेम करते, ती तुझा संसार मोडण्याचा कधी विचार करेल का रे? मी इतकं कटकारस्थान कधी करेल का रे? कोणाला मारण्याचा कधी विचार करेल का रे? असं म्हणून बाळजाबाई ढसाढसा रडू लागते आणि दुष्यंत इमोशनल होतो. तेव्हा कृष्णा चिडून म्हणते, बस झालं बाळजाबाई, तुमचे हे मगरीचे अश्रू ढाळणं बंद करा. दुष्यंत चिडून म्हणतो, कृष्णा, तू गप्प बस. बस झालं. तुला काय वाटतं, तू या सगळ्या माणसांना माझ्यासमोर आणशील आणि मी त्यांच्यावर विश्वास ठेवेल? आई म्हणली ते बरोबरच आहे. 4 पैसे फेकले ना की ही माणसं लगेच बदलतात, कोणावरही आरोप करतात. कालपर्यंत तुझ्यावर आरोप करत होते, आज माझ्या आईवर आरोप करताय. आणि तुला काय वाटलं मी त्यांच्यावर विश्वास ठेवेल? नाही. मी तुला सांगितलं होतं, कृष्णा, ही शेवटची संधी आहे. तू जर माझ्या आईवर लावलेले घाणेरडे आरोप सिद्ध नाही करू शकली तर तो आपल्या नात्याचा शेवट असेल. आणि आता हा आपल्या नात्याचा शेवट आहे. कृष्णा, तू मला खूप निराश केलंय. मी तुला सांगत होतो, या माणसापासून दूर राहा, आढळरावांपासून दूर राहा, पण तू माझं ऐकलं नाही. या माणसाने तुझा ब्रेन वॉश केला. या माणसाने तुला माझ्या आईविरुद्ध भडकून दिलं आणि मग या माणसांकडे द्यायला तुला पैसे नाही आहेत ना, तर या आढळरावांनी दिले असतील. त्यांनी हे सगळं कटकारस्थान रचलं असेल आणि तू या कटकारस्थानात सामील झाली. मी माझ्या आईवर कधीच अविश्वास दाखवू शकत नाही. तू पुरावे देण्यास कमी पडली.
तू हे सिद्ध नाही करू शकली की तू जे काही आरोप लावले होते ते खरे होते. कृष्णा, तू जा इथून. असं म्हणून दुष्यंत हा चक्क कृष्णाबरोबरचं आपलं नातं संपवतो आणि कृष्णाला घर सोडून जायला सांगतो. कृष्णाला खूप वाईट वाटतं. आढळरावसुद्धा दुःखी होतात, तर बाळाबाई मात्र खुश होते. कृष्णा दुःखी होऊन दुष्यंतला म्हणते, दुष्यंत सरकार, तुम्हाला काय वाटलं? मी तुमचं सगळं ऐकते म्हणून तुम्ही मला सांगाल की घर सोडून जा आणि मी घर सोडून जाईल? नाही दुष्यंत सरकार, आपलं आहे ना जन्मोजन्मीचं नातं आहे आणि ते मी असं नाही मोडू देणार. खरं सांगायचं ना तर तुम्ही खूप चांगले आहात. तुमच्यासारखा चांगला मुलगा या बाळजाबाईच्या पोटी आला. या बाळजाबाईचं नशीब आहे ना खूप थोर आहे. परंतु या बाळजाबाईला कधीच तुमची चांगली आई नाही होता आलं, कधीच बदलता नाही आलं. त्यांनी तुमच्या विरुद्ध कट कारस्थानं केली, माझ्या विरुद्ध कट कारस्थानं केली, स्वतःच्या कुटुंबाविरुद्ध, नवऱ्याविरुद्ध कट कारस्थानं केली. पण आता मी तुम्हाला असा पुरावा दाखवणार आहे ना, जो पाहून तुमचा माझ्यावर पूर्ण विश्वास बसेल आणि तुमच्या आईचा खोटा चेहरा तुमच्या समोर येईल. दुष्यंत काहीच बोलत नाही आणि म्हणतो, इशाऱ्याने म्हणतो, ठीक आहे ठीक आहे, दाखव. बाळजाबाईला प्रश्न पडतो, कृष्णाकडे असा कोणता पुरावा आहे जे दुष्यंतला दाखवेल आणि दुष्यंतला आपला खरा चेहरा समजेल. आणि मग कृष्णा चक्क दुष्यंतसमोर आपला मोबाईल बाहेर काढते आणि या मोबाईलमध्ये बाळजाबाई, सावित्री आणि पूजाचा व्हिडिओ प्ले करते. हा व्हिडिओ पाहून बाळजाबाईच्या पायाखालची जमीनच सरकते. जयकांत, दलपत, मैनावती सगळ्यांना जबर धक्का बसतो. जयकांतचा विश्वासच बसत नाही की कृष्णाकडे हा व्हिडिओ कुठून आला. हा फोन तर माझ्याकडे होता, मग कृष्णाला हा व्हिडिओ कसा भेटला हाच प्रश्न त्याला पडतो. कृष्णा हा व्हिडिओ प्ले करते आणि यामध्ये सगळं स्पष्ट ऐकू येत असतं. बाळजाबाई ही चक्क पूजा आणि सावित्रीला धमकी देते, तुम्ही माझं नाव जर दुष्यंतला सांगितलं ना तर तुमच्या घराबाहेर मी तुमचं सारण रसेन, दोघींना जिवंत जाळेन, जिवंत. हा तर आपल्या आईचाच आवाज आहे. आपली आई पूजा आणि सावित्रीला धमकी देतीये. हे पाहून दुष्यंतला जबर धक्काच बसतो. एवढा वेळ ज्या दुष्यंतचा कोणत्याच माणसांवर विश्वास बसत नव्हता. माझी आई असं करू शकत नाही, हजारो पुरावे दाखवा, हजारो साक्षीदार समोर उभे करा, तरी माझा विश्वास बसणार नाही, अशा कॉन्फिडन्समध्ये असलेला दुष्यंत आता मात्र पूर्णपणे हादरून गेलेला असतो. पुढे बाळजाबाई या व्हिडिओमध्ये म्हणते, पूजे, मी तुला माझ्या घरात आणलं, मी तुला आत्महत्या करण्याची आयडिया दिली, कारण मला माझा दुष्यंत आणि कृष्णाचा संसार मोडायचा होता. त्या दोघांना मी एकत्र पाहू शकत नव्हते, म्हणून हे सगळं मी केलं. आणि एवढा वेळ जो दुष्यंत दुसऱ्या कोणावरही विश्वास ठेवत नव्हता, तो दुष्यंत स्वतःच्या आईवर तर विश्वास ठेवतो. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की दुष्यंतचा बाळजाबाईवर आंधळा विश्वास आहे. बाळजाबाई जे बोलेल ती त्याच्यासाठी पूर्व दिशा. आणि आता बाळजाबाई स्वतःच या व्हिडिओमध्ये स्वतःच्या पापांची कबुली देतीये. त्यामुळे दुष्यंत पूर्णपणे हादरून जातो. कृष्णा त्याच्याकडे आशाळभूत नजरेने पाहत असते की दुष्यंत सरकारांचा आता तरी माझ्यावर विश्वास बसेल आणि आपल्या आईचा खरा चेहरा त्यांच्या समोर येईल. जयकांत, दलपत, मैनावती यांना जबर धक्का बसलेला असतो. हा पुरावा कृष्णाकडे असेल यावर त्यांचा विश्वासच बसत नाही आणि बाळजाबाई ही दुष्यंत आणि कृष्णाकडे पाहतच बसते. आता सगळं संपलं, आता दुष्यंतचा विश्वास बसणार, माझा खरा चेहरा दुष्यंत समोर आला हे बाळजाबाईला समजलेलं असतं. आढळराव हे चेहऱ्यावर काहीच एक्सप्रेशन दाखवत नाही, कारण आजपर्यंत बाळजाबाईने त्यांना एवढं दुःख दिलंय की या बाळजाबाईचा खरा चेहरा आता दुष्यंतला समजलाय हे त्यांना सुद्धा कळालेलं असतं. त्यांना मनातून खूप आनंद झालेला असतो आणि कृष्णाचा हा व्हिडिओ संपतो. दुष्यंत पूर्णपणे हादरून गेलेला असतो. त्याचा विश्वास बसलेला असतो. होय, कृष्णा जे बोलत होती ते खरं होतं. माझी आई कपटी, कारस्थानी, पाताळयंत्री आहे. माझ्या आईने माझा आणि कृष्णाचा संसार मोडण्याचा प्रयत्न केलाय. पूजाला तिनेच घरात आणलं होतं, ते कारस्थान तिनेच रचलं होतं. होय, माझी आई खोटाडी आहे. माझ्या आईने साप सोडला होता, माझ्या आईने दागिने चोरायला सांगितले होते, माझ्या आईने कृष्णाला जमिनीत गाडायला सांगितलं होतं. या सगळ्यावर दुष्यंतचा विश्वास बसतो आणि दुष्यंत पूर्णपणे नामोहरण होतो. त्याला काय बोलावं, काय रिॲक्शन द्यावी तेच समजत नाही. बाळजाबाईच्या डोळ्यांमध्ये खरोखरचे अश्रू असतात की शेवटी कृष्णाने माझं सत्य दुष्यंत समोर आणलंच, कृष्णाने मला हरवलंच, कृष्णा जिंकली आणि माझं सगळं संपलं, असा बाळजाबाईचा चेहरा झालेला असतो. आणि कृष्णा
ही दुष्यंतकडे पाहत असते. बोला दुष्यंत सरकार, आता तुम्हाला काय बोलायचं आहे? तुम्हाला अजूनसुद्धा असंच वाटतंय का मी खोटाडी आहे आणि तुमची आई खरी आहे? तुमच्या आईच्या कटकारस्थानावर तुमचा अजूनसुद्धा विश्वास बसत नाही आहे का? आणि आजचा एपिसोड येथे संपतो. फ्रेंड्स, हळद रुसली कुंकू हसलं ही मालिका मागील 8-10 महिन्यांपासून आपण पाहतोय, परंतु आजचा एपिसोड मागील काही एपिसोड आजपर्यंतचे सगळ्यात बेस्ट एपिसोड होते. ते म्हणतात ना, देवाच्या दरबारात उशीर होऊ शकतो परंतु न्याय हा मिळतोच. तसंच झालंय. बाजाबाईने आजपर्यंत अनेक कटकारस्थानं केली. दुष्यंतच्या मनामध्ये आपली चांगली छवी निर्माण केली होती, पण कृष्णाने शेवटी बाजाबाईचं सत्य दुष्यंत समोर आणलंच. बाजाबाईचा खरा चेहरा दुष्यंतला कळालाय. या मालिकेचा आजचा एपिसोड तर खूप भारी होता, परंतु गोष्ट अजून संपलेली नाहीये. हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेला आता खरी सुरुवात होणार आहे, खरी गोष्ट सुरू होणार आहे. पुढील एपिसोड खूप भारी असणार आहे. एकानंतर एक जबरदस्त ट्विस्ट येणार आहे. मग नेमकं घडणार तरी काय? तर फ्रेंड्स, पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू. हे सगळं झाल्यामुळे बाजाबाईच्या तळपायची आग मस्तकात जाणार आणि बाजाबाई चक्क कृष्णावर हात उचलणार, परंतु दुष्यंत हा बाजाबाईचा हात पकडणार आणि बाजाबाईला कृष्णाला मारू देणार नाही. आणि मग त्यानंतर दुष्यंत बाजाबाईला जा विचारेल, आई हे सगळं काय? हे सगळं तू का केलंस? आणि मग बाजाबाई तिचा खरा राक्षसी चेहरा दुष्यंतला दाखवणार आणि म्हणणार, बस झालं रे तुमची नाटकं. ही कृष्णा माझा खरा चेहरा समोर आणतीये आणि मी खोटी खोटी नाटकं करतीये की मी तशी नाहीये, पण मी तशीच आहे. हो, मी आहे बाजाबाई, या 5 गावांची महाराणी, या घराची महाराणी, आणि मी जसं म्हणेल तसंच होतं. असं म्हणून बाजाबाई आपल्या महाराणीच्या खुर्चीवर बसणार आणि आपल्या आईचा हा खरा चेहरा पाहून दुष्यंतला जबर धक्काच बसेल. एवढ्या दिवस जी बाजाबाई आपल्या चेहऱ्यावर चांगुलपणाचा, चांगल्या असल्याचा मुखवटा लावायची, आव आणायची, ती बाजाबाई आता आपला खरा चेहरा दुष्यंतला सुद्धा दाखवणार आणि म्हणणार, हो दुष्यंत, मी या कृष्णाला मारण्याचा प्रयत्न केला, तुमच्या दोघांचा संसार मोडण्याचा प्रयत्न केला, कारण या कृष्णासारखी भिकारी अडाणी पोरगी मला तुझी बायको म्हणून, या घरची सून म्हणून नको होती. आणि हे सत्य आहे, कृष्णाने ते सिद्ध केलंय. मी ते खोटं आहे असं म्हणणार नाही. आता निर्णय तुझा आहे. तुला जर या घरात, या बाजाबाई रांगणे पाटलाच्या घरात राहायचं असेल, ही संपत्ती, हे ऐश्वर्य सगळं हवं असेल ना, तर मग या कृष्णाला काडीमोड द्यायचा, हिला घरातून हाकलून लावायचं. आणि जर तुला या कृष्णाबरोबर संसार करायचा असेल तर मग हे घर, ही संपत्ती, या सगळ्यावर पाणी सोडायचं आणि येथून चालतं व्हायचं. म्हणजे बाजाबाई ही चक्क स्वतःच्या पोटच्या लेकाला सुद्धा घराबाहेरून काढायला कमी करणार नाहीये. आणि हे सगळं ऐकून दुष्यंतला जबर धक्काच बसणार. कृष्णाला तर माहीतच असेल की बाजाबाई ही अशीच वागणार आहे, पण दुष्यंतचा यावर विश्वास बसणार नाही. तो खूप दुःखी होईल. आणि फ्रेंड्स, आता दुष्यंतला निर्णय घ्यायचा आहे की त्याला बाजाबाई आणि त्याची ही संपत्ती हवी आहे की कृष्णा हवी आहे, त्याच्याबरोबरचा संसार हवा आहे. आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे की दुष्यंत कृष्णाचीच निवड करणार. तो हे सगळं घर दार संपत्ती सगळ्यावर पाणी सोडेल आणि कृष्णाबरोबर घर सोडून निघून जाईल. पण मग त्यानंतर काय? तर फ्रेंड्स, त्यानंतर कृष्ण आणि दुष्यंत हे आपल्या शेतावरील छोट्याशा घरात, सफराच्या घरात राहायला जातील. तेथे दोघे शेतात रात्रंदिवस मेहनत करतील. पण बाजाबाई काही शांत बसणार नाही. तिची कट कारस्थानं सुरूच राहणार आहेत. दुष्यंतला पुन्हा घरी आणण्यासाठी, कृष्ण आणि दुष्यंतला वेगळं करण्यासाठी ती कट कारस्थानं करतच राहील. आढळराव हे सुद्धा कृष्ण आणि दुष्यंतबरोबर राहायला जातील. आणि मग कृष्णाचं पुढचं मिशन असेल अनुसूया आणि समोरचं सत्य सगळ्यांसमोर आणणं, बाजाबाईचा खरा चेहरा सगळ्यांसमोर आणणं. तर फ्रेंड्स, तुम्हाला सुद्धा हळद रुसली कुंकू हसलं ही मालिका आवडते ना? हे सगळे ट्विस्ट आवडताय ना? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.